नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं अभ्यास गुरु या चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये 25 प्रश्न आपण पाहणार आहोत। 25 प्रश्नांपैकी किमान 15 प्रश्नांची उत्तरे तुम्हाला यायलाच पाहिजे। पहा, या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला? पर्याय पहा, विचार करा आणि कमेंटमध्ये उत्तर सांगा। छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला? तर पहा, योग्य उत्तर आहे शिवनेरी किल्ला। लक्षात ठेवा, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला। पुढील प्रश्न पहा, भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे? सोपा प्रश्न आहे, लगेच उत्तर यायला पाहिजे। भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे? योग्य उत्तर आहे वाघ। भारताचा राष्ट्रीय प्राणी वाघ। पुढे पहा, सिंहगड किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? सिंहगड किल्ला। योग्य उत्तर आहे पुणे। सिंहगड किल्ला पुणे जिल्ह्यात आहे। महाराष्ट्र दिन कधी साजरा केला जातो? महाराष्ट्र दिन। योग्य उत्तर आहे 1 मे। प्रश्न लिहून ठेवा, महत्वपूर्ण आहे। 100 वेळापेक्षाही जास्त वेळा हा प्रश्न पोलीस भरतीमध्ये, तलाठी भरतीमध्ये, वनरक्षक भरती, आरोग्य भरतीमध्ये विचारला गेलेला आहे। महाराष्ट्र दिन कधी साजरा केला जातो? 1 मे। पुढे पहा, पाणी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? पाणी। तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे जल। लक्षात ठेवा, पाणी या शब्दाचा समानार्थी शब्द आहे जल। लोकप्रतिनिधित्व कायदा हा खालीलपैकी कोणत्या वर्षीचा आहे? प्रश्न महत्वपूर्ण आहे। लोकप्रतिनिधित्व कायदा कोणत्या वर्षीचा आहे? योग्य उत्तर आहे 1951। साल लक्षात ठेवा, 1951। पुढे पहा, कोणत्या महसूल पद्धतीत शेतकरी जमीन मालक बनले? कोणत्या महसूल पद्धतीत शेतकरी जमीन मालक बनले? योग्य उत्तर आहे रयतवारी। रयतवारी पद्धत। पुढील प्रश्न पहा, लोक न्यायालय ही संकल्पना कशासाठी राबवली जाते? लोक न्यायालय। योग्य उत्तर आहे तडजोडीने वाद सोडवण्यासाठी। लोक न्यायालय ही जी काही संकल्पना आहे ती तडजोडीने वाद सोडवण्यासाठी राबवली जाते। खान तशी माती या म्हणीची समानार्थी असलेली म्हण ओळखा। खान तशी माती म्हणजे नेमकं कसं? तर पहा, बाप तसा बेटा। खान तशी माती या म्हणीची समानार्थी असलेली म्हण काय आहे? बाप तसा बेटा। पंचायत राज प्रणाली कोणत्या घटना दुरुस्तीने लागू झाली? प्रश्न महत्वपूर्ण आहे। पंचायत राज प्रणाली कोणत्या घटना दुरुस्तीने लागू झाली? योग्य उत्तर आहे 73वी घटना दुरुस्ती। लिहून ठेवा, प्रश्न महत्वपूर्ण आहे। पंचायत राज प्रणाली 73वी जी काही घटना दुरुस्ती आहे त्या घटना दुरुस्तीने लागू झाली। पुढे पहा, पंचायत राज व्यवस्थेचे मुख्य उद्दिष्ट काय आहे? योग्य उत्तर आहे विकेंद्रीकरण। पंचायत राज व्यवस्थेचे मुख्य उद्दिष्ट आहे विकेंद्रीकरण। पुढे पहा, भारत स्वतंत्र कधी झाला? पहा, आपला भारत देश स्वतंत्र कधी झाला? योग्य उत्तर आहे 15 ऑगस्ट 1947। लिहून ठेवा, 15 ऑगस्ट 1947 भारत स्वतंत्र झाला। पुढे पहा, दीनमित्रकार म्हणून कोणाला ओळखले जाते? दीनमित्रकार। योग्य उत्तर आहे मुकुंदराव पाटील। लक्षात ठेवा, मुकुंदराव पाटील यांना दीनमित्रकार म्हणून ओळखले जाते। प्राचीन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा। प्राचीन याला अपोजिट वर्ड कोणता आहे? योग्य उत्तर आहे अर्वाचीन। प्राचीन विरुद्ध अर्वाचीन। पुढे पहा, भारतातील ज्यूटचे सर्वाधिक उत्पादन करणारे राज्य कोणते आहे? ज्यूट। योग्य उत्तर आहे पश्चिम बंगाल। भारतातील ज्यूटचे सर्वाधिक उत्पादन करणारे राज्य पश्चिम बंगाल। जागतिक ग्राहक दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? जागतिक ग्राहक दिवस। योग्य उत्तर आहे 15 मार्च। जागतिक ग्राहक दिवस 15 मार्च। मुखातून निघणाऱ्या मूळ ध्वनीला काय म्हणतात? मुखातून निघणाऱ्या मूळ ध्वनीला काय म्हणतात? योग्य उत्तर आहे वर्ण। मुखातून निघणाऱ्या मूळ ध्वनीला वर्ण असे म्हणतात। तो बैल बांधतो हे कोणत्या प्रयोगातील वाक्य आहे? तो बैल बांधतो। विद्यार्थी मित्रांनो, आता पहा, जो काही तो आहे तो बैल बांधतो। आता तोच्या ठिकाणी आपण ती घेऊन पाहू।
ती बैल बांधते म्हणजे बांधतो, याचं काय आलं बांधते. आपण या ठिकाणी ते घेऊन पाहू, ते बैल बांधतात म्हणजे जो काही कर्ता आहे त्या कर्त्याचं लिंग वचन पुरुष जर बदललं तर क्रियापद बदलतं. तो बैल बांधतो, ती बैल बांधते म्हणजे बांधतोच बांधते झालं की नाही, म्हणजे क्रियापद बदललं. म्हणजेच योग्य उत्तर आहे कर्तरी प्रयोग. जर कर्त्याचं लिंग वचन पुरुष बदलून क्रियापद बदलत असेल तो जो प्रयोग असतो तो कोणता असतो कर्तरी प्रयोग असतो. ओके, पुढे पहा. जर उत्तर दिशा वायव्य झाली तर ईशान्य दिशेस कोणती दिशा येईल? विद्यार्थी मित्रांनो समजून घ्यायचं आहे. पहा, आता या ठिकाणी समजा ही झाली पूर्व दिशा, पूर्व दिशा. ओके, ही झाली पश्चिम दिशा, पश्चिम. ओके, दक्षिण आणि ही झाली उत्तर दिशा. आता पहा, या ठिकाणी जर विचार केला, ही झाली आग्नेय दिशा, ही झाली वायव्य दिशा, आग्नेय वायव्य. या साईडला नैऋत्य दिशा आहे आणि ही झाली ईशान्य दिशा. आपल्याला काय विचारलं, जर उत्तर दिशा वायव्य झाली म्हणजे ही जी काही उत्तर दिशा आहे ही वायव्य झाली तर ईशान्य दिशेस कोणती दिशा येईल? तर पहा, आता उत्तर इकडे गेली, ईशान्य कुठे येणार इकडे येणार, आणि पूर्व दिशा कुठे येणार ईशान्येला. म्हणजे विचारलं काय आपल्याला, उत्तर दिशा वायव्य झाली तर ईशान्य दिशेस कोणती दिशा येईल? तर ही जी काही पूर्व दिशा आहे ही कुठं जाईल, या साईडला जाईल ना, म्हणून योग्य उत्तर आहे पूर्व दिशा. समजून घ्या, पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर असं व्यवस्थित आखून घ्यायचं, नंतर आग्नेय वायव्य नैऋत्य ईशान्य असं लिहून घ्यायचं आणि नंतर बघायचं या ठिकाणी उत्तर दिशा जी आहे, उत्तर दिशा जी काय आहे ती झाली आहे इकडे म्हणजे वायव्य, आणि ही जी काही पूर्व आहे ही कुठे येणार ईशान्येला येणार. योग्य उत्तर आहे पूर्व. जर उत्तर दिशा वायव्य झाली तर ईशान्य दिशेस कोणती दिशा येईल तर पूर्व दिशा. पुढे पहा, नायिका भेद या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? नायिका भेद, योग्य उत्तर आहे छत्रपती संभाजी महाराज. नायिका भेद या पुस्तकाचे लेखक छत्रपती संभाजी महाराज. पुढे पहा, दिग्दर्शन हे मासिक कोणी सुरू केले? दिग्दर्शन, योग्य उत्तर आहे बाळशास्त्री जांभेकर. दिग्दर्शन हे मासिक बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केले. खालीलपैकी कोणता पर्याय चुकीचा आहे? पहा, भारतीय ग्रंथालयाचे जनक S.R. रंगनाथन. बरोबर आहे का विद्यार्थी मित्रांनो? 100% बरोबर आहे. भारतीय ग्रंथालय जनक S.R. रंगनाथन हे आहेत. पुढे पहा, आधुनिक भारताचे शिल्पकार पंडित नेहरू. बरोबर आहे का? 100% बरोबर आहे. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर B.R. आंबेडकर म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बरोबर आहे का? 100% बरोबर आहे. पाणी पंचायती जनक वसंतराव नाईक. बरोबर आहे का? तर नाही, चुकीचं आहे. लक्षात घ्या, पाणी पंचायतीचे जनक विचारलं आहे, कोण आहेत? तर योग्य उत्तर आहे विलासराव साळुंखे. लक्षात घ्या, विलासराव साळुंखे हे आहे पाणी पंचायतीचे जनक. लिहून ठेवा. या ठिकाणी आपल्याला काय विचारलं, कोणता पर्याय चुकीचा आहे? 4 नंबर पर्याय चुकीचा आहे. ओके, पहिला पर्याय बरोबर, दुसरा बरोबर, तिसरा बरोबर, 4 नंबर पर्याय चुकीचा आहे. पाणी पंचायती जनक विलासराव साळुंखे आहेत. लिहून घ्या. पुढे पहा, डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ कोठे आहे? योग्य उत्तर आहे दापोली. कोणत्या जिल्ह्यात? रत्नागिरी जिल्ह्यात. विद्यार्थी मित्रांनो, आपण असं तोंडी पाठ केलेलं असतं की डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली. जर पर्यायामध्ये दापोली नसेल तर डायरेक्ट आपल्याला काय असतं, जिल्ह्याचं नाव असतं, रत्नागिरी, परभणी, अहिल्यानगर, अकोला. तर जिल्हा सुद्धा लक्षात ठेवा, दापोली कुठं आहे? रत्नागिरी जिल्ह्यात आहे. ओके, पुढे पहा, सेवा सदन या संस्थेची स्थापना कोणी केली? सेवा सदन, सेवा सदन, योग्य उत्तर आहे रमाबाई रानडे. रमाबाई रानडे. पुढे पहा, सरदार वल्लभभाई पटेल यांचे प्रचलित नाव काय आहे? योग्य उत्तर आहे भारताचे बिस्मार्क. सरदार वल्लभभाई पटेल यांचं जे काही प्रचलित नाव आहे ते आहे भारताचे बिस्मार्क. पुढे पहा, खालीलपैकी कोणता पर्याय चुकीचा आहे? पहा, कलम 153 राज्यपाल. बरोबर आहे का? 100% बरोबर आहे. राज्यपाल कलम 153. कलम 164 मुख्यमंत्री. बरोबर आहे का? 100% बरोबर आहे. कलम 170 विधानसभा. 100% बरोबर आहे. या ठिकाणी योग्य उत्तर आहे यापैकी नाही. लक्षात घ्या,
कोणता पर्याय चुकीचा आहे असं विचारलं आहे. तीनही पर्याय बरोबर आहे, म्हणून योग्य उत्तर आहे यापैकी नाही. पुढे पहा, उरावर धोंडा ठेवणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगा. उरावर धोंडा ठेवणे म्हणजेच काय? अवघड काम करावयास सांगणे. उरावर धोंडा ठेवणे म्हणजेच अवघड काम करावयास सांगणे. कायमधारा पद्धत कोणी सुरू केली? कायमधारा, विद्यार्थी मित्रांनो, योग्य उत्तर आहे लॉर्ड कॉर्नवॉलिस. लॉर्ड कॉर्नवॉलिस. कायमधारा, कायमधारा, पहिलं अक्षर काय आहे? क. क वर्णच कॉर्नवॉलिस असं लक्षात ठेवायचं आहे. कॉर्नवॉलिस. ओके. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये 25 प्रश्न आपण पाहिलेले आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.